इक्वेशन्स ऑफ मोशन पार्ट नंबर 3. पार्ट 1 मध्ये आपण बघितलेलं आहे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन विच इज v इज इक्वल टू u प्लस at. पार्ट 2 मध्ये आपण बघितलेलं आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ. पार्ट 3 मध्ये आपण बघणार आहोत थर्ड इक्वेशन ऑफ मोशन विच इज इक्वल टू v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. तर आता बघा आता फंडामेंटल डिफरन्स या तीन इक्वेशन मध्ये काय आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये टाइम हा एक एलिमेंट आहे इथे. सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा टाइम हा एलिमेंट आहे. बट लेट्स से यू आर इन अ सिच्युएशन जिथे तुम्हाला इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट सगळं माहिती आहे, टाइम माहिती नाही आणि स्टिल तुम्हाला यू वांट टू सॉल्व द इक्वेशन्स ऑफ मोशन. तर त्या केससाठी थर्ड इक्वेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे. या इक्वेशन मध्ये कुठेच टाइम नाहीये आणि हे इक्वेशन डिराइव्ह करण्यासाठी आपण फर्स्ट दोन इक्वेशनचाच वापर करणार आहोत आणि त्यानंतर फक्त प्युअर अरिथमॅटिक्स यूज करणार आहोत आणि थर्ड इक्वेशन वरती आपण पोहोचणार आहोत. कसं ते आपण इझी स्टेप्स मध्ये समजून घेणार आहोत. फर्स्ट इक्वेशन आहे v इज इक्वल टू u प्लस at. u मग या बाजूला घेतला v मायनस यू इज इक्वल टू at आणि त्यावरनं मी t ची व्हॅल्यू काढली v मायनस यू डिवायडेड बाय a. आता ही जी t ची व्हॅल्यू जी आहे ती आपण s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर मध्ये जे t आहेत इथे आपण ती फक्त रिप्लेस करणार आहोत, जेणेकरून पूर्ण इक्वेशन मधनं t हा कम्प्लिटली एलिमिनेट होऊन जाणार आहे. मग आपलं इक्वेशन काय होणार, s इज इक्वल टू u ब्रॅकेट मध्ये t च्या जागी आपण काय रिप्लेस करणार आहोत v मायनस यू डिवायडेड बाय प्लस 1/2 a अगेन ब्रॅकेट मध्ये v मायनस यू डिवायडेड बाय. दॅट्स इट. इथेच v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as चा प्रूफ हा झालेला आहे. यानंतर जे आहे फक्त अरिथमॅटिक आहेत, ब्रॅकेट तुम्हाला एक्सपांड करायचे आहेत आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आणि यू विल गेट दी फायनल इक्वेशन. कसं ते क्विकली फॉर युअर अंडरस्टँडिंग दाखवून देतोय. हा ब्रॅकेट मी एक्सपांड केल्यावर तुम्हाला मिळणार आहे vu डिवायडेड बाय a मायनस u स्क्वेअर डिवायडेड बाय a/2 तसाच असणार आहे. v मायनस यू चा स्क्वेअर v स्क्वेअर मायनस 2vu प्लस u स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर. आता इथे काय, इथे एक आहे आणि इथे a आहे आणि इथे a स्क्वेअर आहे, तर एक कॅन्सल होणार, डिनॉमिनेटर राहणार a into 2 विच इज 2a. या दोन टर्म अगेन जशाच्या तशा. इथेच फर्स्ट टर्म काय होणार आहे v स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. सेकंड टर्म काय होणार आहे 2vu डिवायडेड बाय इथे आहे 2vu डिवायडेड बाय 2a. पण त्या केसमध्ये काय होणार आहे 2 कॅन्सल होणार आहे आणि म्हणून इक्वेशन मध्ये टर्म राहणार आहे vu डिवायडेड बाय आणि लास्ट टर्म होणार आहे v स्क्वेअर u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. आता जर बघाल तर इथे आहे मायनस vu डिवायडेड बाय 2a, इथे आहे प्लस vu डिवायडेड बाय 2a. या दोन्ही ज्या टर्म ज्या आहेत त्या कॅन्सल होणार आहेत. इक्वेशन बॅलन्स राहणार आहे u स्क्वेअर डिवायडेड बाय a विथ अ निगेटिव्ह साइन प्लस v स्क्वेअर डिवायडेड बाय 2a आणि प्लस u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. आता या तिघांचे टर्म जर बघणार तर इथे डिनॉमिनेटर 2a, इथे डिनॉमिनेटर 2a आणि इथे डिनॉमिनेटर आहे a. म्हणून मी इथे 2 ने मल्टिप्लाय करणार आहे, इथे 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. सिंपल. मग न्यूमरेटर काय होणार मायनस 2u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर प्लस u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. आता इथे आहे मायनस 2u स्क्वेअर आणि इथे आहे प्लस u स्क्वेअर. मग मायनस 2 प्लस 1 काय होणार मायनस 1. मग आपण कसं लिहू शकतो इझिली v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a 2as आणि इकडे असणार आहे v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. अगेन u स्क्वेअर हा या बाजूला नेल्यावर काय इक्वेशन मिळणार मला v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. अशाच इझी सिंपल लँग्वेज मध्ये जर तुम्हाला आणखी चांगलं शिकायचं असेल, सगळ्या डिटेल कॉन्सेप्ट समजून जर घ्यायच्या असतील, तुमच्या प्रत्येक चॅप्टरचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, सॉल्व प्रॉब्लेम्स विथ कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जर समजून घ्यायचं असेल तर प्लीज गो अँड व्हिजिट आवर YouTube चॅनल.